प्रकरण सुरू होतं पुण्यातल्या खराडीपासून. मोठा भाऊ नवीन कार घेणार असतो म्हणून त्याचा लहान भाऊ खराडीत राहणारा हा त्याच्या कुटुंबियांसहित शोरूमला पोहोचतो. बरं, जो भाऊ गाडी घेतोय त्याचे कुटुंबीय असतात, दोघांचे आई वडील असतात आणि जाताना अर्थात आनंदाचा सोहळा आहे म्हटल्यानंतर सगळे एका स्वीट मार्टमधून पेढे घेऊन जातात. कुटुंबातल्या सगळ्यांना पेढे वाटप तर होतच, एकमेकांना भरवले पण जातात. इंटरेस्टिंगली ज्या शोरूममधून कारची डिलिव्हरी मिळणार असते तिथल्या स्टाफला सुद्धा पेढे वाटप केलं जातं. सगळ्यांना आनंदाने खातात. चांगला सण आहे म्हणून सगळं सेलिब्रेट होतं. आणि इथून सुरुवात झालेली सगळी गोष्ट थेट जो तो ज्याच्या याच्या घरी गेल्यानंतर तिथून थेट हॉस्पिटलमध्ये पोचतो, इथपर्यंत सगळं प्रकरण पोचतं. आणि मग या सगळ्यामध्ये एंट्री होते नंतर FDAचे फूड अँड ड्रग्सचे आत्ताचे आयुक्त तुकाराम मुंढे यांची. ज्या डॉक्टरने हे सगळं प्रकरण उजेडात आणलं त्यांचं म्हणणं आहे की 40 ते 45 जण बाधित आहेत आणि पुण्यातल्या ज्या गुरु नानक नावाच्या डेअरीमधून हे सगळ्या गोष्टी घडल्या. तिथून सुरू झालेला सिलसिला पुढे तो मालक, त्याचा वकील, त्यानंतर FDAचे जे महिला अधिकारी ही एकत्र कशी काय त्या हॉस्पिटलमध्ये दिसतात या प्रश्नाचं उत्तर शोधेपर्यंत जातो. आणि मग हे सगळं प्रकरण पोचतं चंदननगर पोलीस स्टेशनमध्ये. नक्की काय घडलंय पुण्यामध्ये हे समजून घ्यायचं असेल तर ही स्टोरी शेवटपर्यंत बघा. कारण पहिल्यांदाच असं होतं आहे की ज्यांच्यासोबत हे प्रकरण घडलं आहे ते काय म्हटलेत त्यांचा ऑफिशियल बाईटसुद्धा या व्हिडिओमध्ये असणार आहे. आणि त्यानंतर मला परत एकदा तुकाराम मुंढेंना सांगायचं आहे, जे आत्ता फूड अँड ड्रग्समध्ये एकदम फटाफट वेगवेगळ्या ठिकाणी कारवाया करतात असं दिसतंय. भेसळ ज्या ठिकाणी होते, ज्या ठिकाणी ज्याला आपण दूषित खाद्य असं म्हणतो या कंटॅमिनेटेड फूड असं ते करण्याचा प्रयत्न होतो, अशा सगळ्या ठिकाणी धडक कारवाई करतायत. तर त्यांना हे आवर्जून सांगायचं आहे की साहेब यात लक्ष घालाच. नमस्कार, मी ओंकार. मुंबई तकच्या आपल्या पुणे मेट्रोमध्ये सगळ्यांचं स्वागत. व्हिडिओच्या सुरुवातीला उल्लेख केला होता मी खराडीचा. कुटुंब क्रमांक 1. मला अशी 7-8 कुटुंब अप्रोच झालीत, पण त्यातलं कुटुंब क्रमांक 1. त्यांच्या मोठ्या भाऊ गाडी घेणार होता म्हणून ही सगळी मंडळी गेली होती. ज्या गुरु नानक स्वीट मार्ट म्हणून त्यांनी पेढे घेऊन गेले ते पेढे त्यांनी इथे वाटले. याच्यातलाच आणखी एक प्रसंग. आणखी एक वडगाव शिरीची फॅमिली, ही खराडीतली वडगाव शिरीची फॅमिली मराठी कुटुंबामध्ये पण त्यांचा मगाशी फोन आला होता मला. त्यांनी सांगितलं की त्यांच्या बिल्डिंगमध्ये एकाने गाडी घेतली होती सेम, आणि त्यांच्याकडे माझा मुलगा गेला होता. माझा मुलगा त्यांच्या घरी गेला आणि त्याने पण पेढा खाल्ला. त्याने पण पेढा खाल्ला, तो पण आजारी पडला. पहिलं कुटुंब हे, दुसरं कुटुंब, आणखी वडगाव शिरीमधला आणखी एक कुटुंब. त्यांनी सांगितलं की त्याच डेअरीमधून आणखी पेढे आणण्यात आले होते आणि मलई पेढा मोस्टली तो होता, ज्याच्यामध्ये साधारण खवा वापरला जातो. सो किंवा क्रीम असं त्या मलई ह्या सगळ्यामध्ये असतं. तर तो पेढा आणलेला होता आणि सेम डेअरीचं नाव, डेअरी आणि स्वीट मार्ट आहे त्यांचं ते गुरु नानक म्हणून, तिथून आणलेला होता. आणि असंच एक त्यांच्या बिल्डिंगमध्ये कोणाच तरी गुड न्यूज कळली एका महिलेची, ते पेढे वाटत होते सगळ्यांना. तर त्या पेढ्यांमध्ये हे सगळं झालं असं. अशा वेगवेगळ्या फॅमिलीचे किस्से आहेत. पहिल्या फॅमिलीचा गाडीचा प्रसंग आहे. त्यांनी सांगितलं की त्यांचे सगळे फॅमिलीतले मेंबर गेले होते. लहान भाऊ तिथून पेढे घेऊन गेला, मोठा भाऊ गाडी घेतोय म्हणून. त्याची 11 महिन्याची जी मुलगी होती त्या 11 महिन्याच्या मुलीला सगळ्यात आधी तिला डोळे काळे झाले आणि ती आजारी पडली. आणि तिचा रिपोर्ट असं दाखवतोय की तिला सुपर डिहायड्रेशन म्हणजे एक्स्ट्रा डिहायड्रेशन सिव्हिअर डिहायड्रेशन प्लस असा तिचा रिपोर्ट दाखवतोय. त्यांना मी भेटायला गेलो की नक्की काय घडलं तुम्हाला, जरा मला डिटेलमध्ये सांगा. काय म्हटलेत बघा. काय नक्की झालं तुमच्या बाबतीत? नमस्कार, माझं नाव आसिफ काझी. तर 10 तारखेला आमच्या घरी नवीन आम्ही गाडी म्हणजे आम्ही बुक केली ती आम्हाला डिलिव्हरी होती. हां, तर गाडी आम्ही Hyundai i10 आम्ही नवीन कार घेतली होती. त्याची बुकिंग झाली ती. 10 तारखेला आमची डिलिव्हरी होती. तर साधारण एक त्यांनी सांगितलं होतं 4:30-5ला आम्ही तिथे पोहोचलो. मग त्यावेळेस मग सगळे मित्रपरिवार आहेत, आपले फॅमिली आहे, त्यांच्यासाठी आम्ही मग बटरबीस आपण कुठलंही फंक्शन असेल, शुभकार्य असू द्या, आपण मिठाई घेतोच. मग हे गुरु नानक स्वीट डेअरी म्हणून आहे वडगाव शेरीमध्ये, न स्टॉपच्या बाजूला, बॉम्बे सायपासमध्ये. तिथून आम्ही मग साधारण एक 1-1.5 किलो पेढे आम्ही तिथून घेतले आणि ते घेऊन आम्ही गेलो. मग तिथे आमचं फॉर्मॅलिटीज वगैरे कंप्लीट झाल्या, सगळ्यांना आम्ही पेढे वगैरे भरवले.
माझ्या स्वतःच्या मुलगी 11 महिन्याची माझी मुलगी आहे, तुम्ही पाहू शकता. तिला पण मी 1-2 साधारण पेढे तिला भरवले. तो म्हणजे साधारण 1-2 तास काही प्रॉब्लेम नाही. त्याच्यानंतर पहिला त्रास माझ्या मुलीला चालू झाला. तिला कंटिन्यू ओमिटिंग आणि लूज मोशन चालूच होतं. आम्हाला वाटलं काही असेल गरमीमुळे का अशामुळे डिहायड्रेट झाली असेल, तर आम्ही तेवढं लक्ष दिलं नाही त्या गोष्टीवरती. तर आम्ही म्हटलं ठीक आहे, मग तिला थोडंसं ORS वगैरे एक औषध आणून मेडिकलमधनं दिलं मी डॉक्टरच्या रेकमेंडेशनने. म्हटलं होईल ठीक, या अशीमध्ये आम्ही होतो. मग साधारण 10:30 वाजता मी माझ्या ऑफिसला जायला निघालो. हाफ डे घेतला होता मी गाडीच्यामुळे. मी जसंही इथनं निघालो, थोडंसं इथनं गेलो असेल 600 मीटर, मला ही सेम त्रास चालू झाला. कंटिन्यू वॉमिटिंग आणि उलट्या आणि हे. तिथनं मग मी घरी आलो रिटर्न. पुरीचा तर त्रास कमी झाला नव्हता, पण माझा त्याच्यामध्ये अजून वाढला. मग त्या दिवशी आम्हाला वाटलं आम्ही काही संध्याकाळी सोबत जेवण केलं, तर त्याच्यामुळे काही झालं असेल फूड पॉयझनिंग, त्याच्यामुळे आम्ही ते थोडंसं दुर्लक्षच केलं त्याच्याकडे. पण त्या पूर्ण रात्र मी आणि माझी मुलगी दोघंही कंटिन्यू आम्ही रात्रभर जागून होतो. आम्ही वॉमिटिंग आणि हाच त्रास लूज मोशन. पाणी जर पिलं तरी बॅक यायचं, एवढं हालत खराब झाली. ते अंगातलं पूर्ण पाणी संपलं होतं हिच्या. तर रिपोर्ट आहेत माझ्याकडे. डॉक्टरांनी सांगितलं सिव्हिअर डिहायड्रेशन झालेलं आहे मुलीला. माझं मॉडरेट होतं, कारण मी तेवढं माझं आहे म्हणजे मी सहन करू शकलो. पण ती आता 11 महिन्याची मुलगी आहे, तुम्ही पाहू शकता. तिचं सिव्हिअर डिहायड्रेशन तिला सांगितलं. आम्ही पहिल्यांदा इथने आमचे जे फॅमिली डॉक्टर प्रशांत उदावंत त्यांच्याकडे आम्ही नेलं पुरीला दाखवण्यासाठी. त्यांनी तेच पहिल्या त्यांनी म्हटलं की पहिल्यांदा हिला ॲडमिट करा म्हटले ते. तसंच मग त्यांच्या रेफरन्सने आम्ही इथे मेडिपॉईंट हॉस्पिटल आहे खर्डीमध्ये, तिथे पहिल्यांदा मी ॲडमिट झालो होतो. ह्याच्यानंतर डॉक्टरच्या रेकमेंडेशन हिला पण ॲडमिट केलं. मी 2 दिवस तिथे ॲडमिट होतो. तुमच्या ओळखीतली किती लोक ॲडमिट झाली? मी पहिल्यांदा ॲडमिट झालो, माझी मुलगी ॲडमिट झाली, माझे पप्पा गावीतच होते, त्यांना टेंभुरीमध्ये तोच त्रास झाला, त्यांना पण तिथे ॲडमिट करावं लागलं. 2 साला इथे लावले त्यांना, त्यांचं पण रिपोर्ट मी तुम्हाला हां इथून निघाले झाले, त्यांना ट्रॅव्हलिंगमध्ये त्रास झाला, तिथेच त्यांना ॲडमिट केलं. मग माझ्या रात्रीचं पण उलट्या आणि वॉमिटिंग त्यांना पण होत होते. आमचे ते गेस्ट आले होते त्यांना पण होत होते. आमची दिराची बायको त्यांना पण सेम त्रास झाला त्याच दिवशी. म्हणजे कमीत कमी त्या दिवशी आमच्या घरातले 7-8 लोक वॉमिटिंग आणि लूज मोशनवर होते. हां मग त्या दिवशी तर मग मी ॲडमिट झालो इकडे. हिला मग साधारण तासा-दीड हिला पण ॲडमिट केलं. पप्पा तिकडे ॲडमिट होते. मग त्या दिवशी मग हे नव्हता, तसाच एक पेढ्याचा बॉक्स माझ्याकडे पडला होता, ते मी ऑफिसला घेण्यासाठी घेऊन चाललेलो, तो तसाच होता ऑफिसमध्ये. मग त्या दिवशी रात्री ज्यावेळेस ॲडमिट झालो, दुसऱ्या दिवशी माझा भाऊ आला, त्यांना पण रात्री 1-2-4 पेढे त्याने खाल्ले, त्याला पण सेम त्रास झाला, पण तो गोळ्यावरती रिकवर झाला. आणि त्याने दुसऱ्या दिवशी या कंपनीमध्ये जे आहेत त्यांच्या खाली, माझा मी इथंच कंपनीमध्ये काम करतो, हे त्यांचे आहेत कलिक, त्याने दिले पेढे, त्यांना पण सेम हे पण ॲडमिट झाला, हे पण ॲडमिट झालं त्याच्यामध्ये. ही झाली पहिली फॅमिली. याच्यानंतर मी आणखी काही फॅमिलीजशी फोनवर वगैरे पण बोललो. एका फॅमिलीला तर मी भेटून आलो, ते फक्त इंटरव्ह्यूसाठी रेडी नव्हते. त्यांनी पण अशाच प्रकारचे प्रसंग सगळे सांगितले. आता मुद्दा असा आहे, या सगळ्यातली तक्रारदार महिला आहे, तिने केलेला आरोप सगळ्यात डेंजर आहे. त्याचं कारण समजून घ्या. शी इज अ प्रॅक्टिशनल डॉक्टर. तिच्याकडे सुद्धा यातला एक पेशंट आलेला होता आणि तो पेशंट आल्यानंतर त्याला विचारलं आणि त्यानंतर त्या हॉस्पिटलला आणखी 2 पेशंट आले. बरं पुढे काय घडलंय समजून घ्या. पुढे संबंधित महिलेने मला मगाशी जेव्हा फोनवर बोललो, ज्या तक्रारदार त्या सगळ्यातल्या, अर्थात त्यांचं नाव रिव्हील करता येणार नाही, कारण त्या तक्रारदार आहेत, हे कॉन्फिडेन्शियल गोष्टी ठेवावं लागेल, कारण अजून तपास सुरू. त्यांनी सांगितलं की त्यांच्या हॉस्पिटलला या सगळ्या प्रकरणामध्ये या डेअरीचे मालक, त्यांचा एक वकील आणि यांच्यासोबत FDAची एक अधिकारी महिला आली होती. सुरुवातीला त्यांना वाटलं की हा काही तपासाचा वगैरे सगळा भाग असेल. मुद्दा असा आहे की जी व्यक्ती याच्यात आरोपी करायची भविष्यामध्ये, ज्या व्यक्तीने या सगळ्यामध्ये, ज्याच्या रिटेल काउंटरला आणि त्याच्या मॅन्युफॅक्चरिंग ज्या ठिकाणी चालतं, तिथे आता कारवाई झाली आहे, ती तिच्या वकिलासोबत इथे या लोकांना भेटायला आली. त्यामुळे बरं हे कोणासोबत, हे ते FDAच्या अधिकाऱ्यासोबत तिथे आलेले आहेत आणि नंतर सांगतात की नाही हे तर आमच्या ओळखीचे आणि मित्र आहेत म्हणून तर आम्ही यांना सगळ्यांना भेटायला आलोय. या सगळ्यांनी पोलीस स्टेशनला चंदननगरला गेल्यानंतर स्वतःचे जबाब मात्र बदलले आणि त्यांची झालेली चूक त्यांनी मान्य केली. याचा अर्थ तक्रारदार महिलेचं जे काय तिने प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे की मग खालच्या लेवलच्या अधिकाऱ्यांचं या सगळ्या जो डेअरीवाली व्यक्ती आहे यांच्यासोबत संगनमत आहे का, असा प्रश्न तिने उपस्थित केला आहे, जो या क्षणी अत्यंत महत्त्वाचा वाटतो. आणि या प्रश्नाचं उत्तर FDAने सुद्धा तितक्याच पारदर्शकपणे देणं आता गरजेचं आहे. दुसरा मुद्दा आहे सगळ्यातला, कारवाई आताच्या घडीला काय झाली तर संबंधित जी डेअरी होती गुरु नानक, ती त्यांनी, त्याचं आउटलेट होतं रिटेल, ते त्यांनी सील करून टाकलं. यांचं प्रोडक्शन ज्या ठिकाणी व्हायचं ते पण त्यांनी जाऊन तिथे सील केलं, त्यांना नोटीस दिली. आता जेव्हा मी इथल्या जॉईंट कमिशनरशी बोललो FDAच्या, तेव्हा त्यांनी सांगितलेलं आहे की आम्ही तिथले सॅम्पल्स कलेक्ट केलेत, पेढ्यांचे असतील किंवा काय, कारण साधारण बघा मध विकायला जी लोक येतात अशी ओपन विकतात, त्यात काय साधारण काय करू शकतात त्यामध्ये भेसळ, म्हणजे त्या मधामध्ये साखरेचा किंवा आपल्या गुळाचा पाक वगैरे मिक्स केलेला असतो, किंवा
आणखी पनीरमध्ये काहीतरी वेगळ्या कंटॅमिनेटेड गोष्टी असतात किंवा त्याच्या व्यतिरिक्त आणखी भेसळ काय तर हे जे मिठाईचे सगळे पदार्थ आहेत याच्यामध्ये भेसळ होते किंवा समजा खवा ॲक्च्युअल जो खवा असतो तो खवा नाही वापरला तर पेढ्यामध्ये तशाच पद्धतीचं काहीतरी गोष्ट असणार आहे किंवा त्याच्यामध्ये हायजीन मेंटेन न केल्यामुळे अशा काही गोष्टी आल्या की जे खाल्ल्यामुळे लोकांना त्रास झाला किंवा मिठाई खूप दिवस ठेवली सुद्धा असू शकते. सो अशा वेगवेगळ्या गोष्टी सगळ्या मारू शकतात. त्या शक्यता सगळ्या आता पडताळून बघण्याचं काम सुरू आहे. एफडीएच्या लायब्ररीमध्ये लॅबोरेटरीमध्ये सगळं देण्यात आलेलं आहे आणि तिथून ज्यावेळी सगळ्याचा अहवाल येईल त्यावेळी नक्की त्यामध्ये कोणती गोष्ट सापडते ते बघणं महत्त्वाचं आहे. बघा काही दिवसापूर्वी पुण्यात दारू पिऊन जवळपास 16 माणसं गेली. दूषित दारू होती, त्यावरती कारवाई करावी लागली. आता काय झालेलं आहे तर आता या सगळ्यामध्ये क्लिअर दिसतंय तर फूडमुळे इतक्या लोकांना पॉयझनिंग झालं. बरं आनंद आपण साधारण आपल्या महिन्यात साजरा करत ना, आपण चालणाऱ्या ऐकण्याला आणखी पेढा येतो किंवा ज्या ठिकाणी कार घ्यायला गेले त्या ठिकाणच्या स्टाफलाही तिथे आउटलेट जे होतं कारचं त्यातल्या स्टाफलाही वाटला, त्यातली लोक आजारी पडली. त्यांनाही सेम उलट्या आणि हे 11 महिन्याची मुलगी जी पहिल्या स्टोरीमध्ये तुम्हाला किस्सा सांगितला तिला सिव्हिअर डिहायड्रेशन प्लस असं लिहिलं होतं. तिला सुद्धा शेवटी सलाईन लावावं लागलं आणि बाकीसुद्धा मंडळी ज्यांना की बाबा माझ्या घराखाली 2 दुकानातली पोरं आहेत त्यांना पण मी लगेच पेढा दिला कारण भावाने गाडी घेतली म्हणून. बॉस त्यांनाही हॉस्पिटलचा सगळ्यांना खर्च लागला. वडील निघाले होते कुठं टेंभुर्णीला, सोलापूर दिसलेले वडील चालले होते टेंभुर्णीपर्यंत. त्यांची तब्येत बिघडली, त्यांना तिकडच्या हॉस्पिटलमध्ये. अशी एकाच घरातली 7 ते 8 माणसं आणि जी तक्रारदार महिला आहे तिच्यानुसार वेगवेगळ्या ठिकाणची खराडी वडगाव शेरी वगैरे ह्या सगळ्या भागात ज्या ठिकाणी या डेअरीमधून पेढे त्या दिवशी वाटण्यात आले त्या ठिकाणची जवळपास 40 ते 45 माणसं आहेत की जी वेगवेगळ्या ठिकाणी काहींचं गोळीवरती औषधावरती निस्तरलं तर त्यातल्या मोस्ट ऑफ द लोकांना हॉस्पिटलायझेशन म्हणजे ॲडमिट व्हावं लागलं. आणि त्यानंतर नक्की कोणाला आधी वाटलं की आपण वेगळं काहीतरी खाल्लंय, कोणाला वाटलं मी दुसरं काहीतरी खाल्लंय, पण ह्या सगळ्यांमध्ये एक कॉमन गोष्ट ठरली काय, पेढा. आणि ते पण एकाच ठिकाणाहून नेला. या व्हिडिओच्या सुरुवातीला मी म्हटलं होतं की मुंडे साहेब यात लक्ष घालाच. आणि ज्यावेळी तुकाराम मुंडेंना हा सगळ्या विषय सांगण्यात आला त्यावेळी त्यांनी अर्थात कारवाईचे आदेश दिले. आत्ताच्या घडीला जे इथले जॉईंट कमिशनर एफडीएचे त्यांनी पण त्यामध्ये कारवाई केल्या. पण तक्रारदार महिलेने जो काय प्रश्न उपस्थित केला आहे की तुमच्या खाली काम करणारे अधिकारी ज्या सस्पेक्टेड अक्यूज्ड आहे सगळ्यातला संशयित आरोपी त्याच्यासोबत मात्र इथं कसे काय दिसले आणि मग नंतर पोलीस स्टेशनला गेल्यानंतर त्यांच्या सगळ्यांचे तिथे जे काही ऑन रेकॉर्ड गोष्टी आल्या त्या कशा काय बदलला हा प्रश्न मात्र अजून अनुत्तरित राहतो. आणि त्यामुळेच आजचा पुणे मेट्रो तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न होता. मुद्दा इतकाच आहे, आपण जे खातो त्यात भेसळ आहे, जी लोक दारू पित आहेत ती मरत आहेत. मुद्दा असा आहे हेच जर सतत होत राहणार असेल ह्याच्यावरती प्रशासनाला अधिकाऱ्यांना काम करावं लागेल. तुकाराम मुंडेंचं तर राज्यभरात या सगळ्यामध्ये लोक वाहवा करतायत, पण जर इतक्या मोठ्या शहरामध्ये अशा पद्धतीने गोष्टी घडत असतील तर त्यात सुद्धा साहेबांनी लक्ष घातलं पाहिजे. आणि त्यामुळे आजचा हा सगळा विषय अत्यंत महत्त्वाचा ठरतो. बाकी मुंबई तक बघत राहा. कॅमेरा पर्सन गोपाळसोबत मी ओंकार थेट पुण्यावरून.